हंबल प्रसन्न किती बोर होत होतं शी. असं नको बोलूस यार. मग काय नाही, तिथे पूजा कमी आणि त्या वसुवहिनीचं कौतुकच जास्त चाललेलं. काय रे सारखी पुढे 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 करत असते. कमॉन तनू, वहिनीने पहाटे उठून तयारी केली सगळी. एवढं कौतुक तर होणारच ना. आणि एवढं वाईट वाटत होतं तर घ्यायची होती ना रिस्पॉन्सिबिलिटी. तुला काय वाटतं? मी घेणारच होते. मी काय घाबरत नाही कोणाला. नाही, तुझ्या आईनेच माझं नाव पुढे न करता वसुवहिनीचं नाव दिलं. मग मी काय करणार होते? बिचारी मी, माझा कधी कुठे विचारच करत नाही. अरे बापरे. बर, तर मी काय म्हणतो, आता आईचे डिसिजन्स बदलू शकत नाही ना कोणी. सो जाऊ दे ना. ऍटलिस्ट गुरुमाता असेपर्यंत तू समजून घे. घरातलं वातावरण जरा पीसफुल राहू दे. नाही नाही नाही, आई, तुम्हाला वाटलं त्याच्या उलटच घडतंय हो. हिचं तर चांगलंच कौतुक होत आहे. त्या गुरुमातांनी तर हिला डोक्यावर बसवलंय. आता आता ना बसू दे घेऊन. फार काळ टिकणार नाही. त्याची चांगली व्यवस्था करून ठेवणार आहे मी. काय करायचं ते माझ्या डोक्यात पक्क आहे. आई, तुम्ही पण ना, त्या शिष्य म्हणाले ना, चौथा मुलगा तर तुम्ही आहात घरातला. जरा चिडवलं की लगेच चिडता. असंच असतं. आगीत थोडं जरी तेल ओतलं ना, ती चांगलीच भडकते. आई प्लीज, एकदा माझं ऐकून घे. गुरुमाता माफ करा, पण थोडं बोलतो मी. बोल. जेव्हा एक बायको नवऱ्याची काळजी घेते, त्याचं हवं नको ते बघते, तेव्हा आपण तिचं ते कर्तव्य आहे असं म्हणतो. आपण असं नाही म्हणत की नवऱ्याने आपली जबाबदारी बायकोवर ढकलली म्हणून. तिने आपल्या नवऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे अशी अपेक्षा असते आपल्याला. मग हेच मी केलं तर मी चुकलोय असं नाही वाटत मला गुरुमाता. आणि संसारात तर नवरा बायको हे एक समानच असतात ना. मी वसुंधरांना खूप चांगलं ओळखतो. तुम्ही वर्षभर जरी या घरात राहिलात ना, तरी त्या आनंदाने रोज तुमची सेवा करतील. त्या काल आजारी होत्या म्हणून त्यांच्या जागी मी पूजेची तयारी केली. आजारी होत्या म्हणे. वा, मी ध्यान धारणा करायची तेव्हा बर्फ असो पाऊस असो मी कधीही भंग केला नाही. अंगात ताप असतानाही गुरुची सेवा अविरत करत राहिली. पण तुम्हा तरुणांमध्ये सहनशीलता नाही. मनाचा निश्चय असा हवा की शरीराच्या व्याधीकडे लक्ष जाता कामा नये. आता दुपारचा स्वयंपाक तू करणार आहेस आपल्या हातानी का तोही नवऱ्याकडून करून घेणार आहेस? नाही नाही नाही, म्हणजे मी स्वतःच्या हाताने सगळं स्वयंपाक करेन. आणि मीही नाही, म्हणजे वहिनी तू आजारी आहेस ना, सो मी करेन ना तुला मदत. डोंट वरी. नको. हिला जमणार नसेल तर माझं अन्न मी स्वतःच्या हातानं शिजवेन. पण माझ्या अन्नाला 4 जणांचे हात लागता कामा नाहीत. कळलं? बघ जयश्री, जमतंय का तुझ्या सुनेला? माफी असावी गुरुमाता. त्याला समाधान. एवढा तुझ्यावर विश्वास ठेवला, जबाबदारी दिली, काय केलंस? नाक कापलंस माझं नेहमीसारखं. बरं वाटलं असेल ना? आई, मी खरंच काहीच माझ्या बिचाऱ्या आकाशला सगळी कामं करावी लागली तुझ्यामुळे. लाज नाही वाटत? एरवी मारे आवडतीस ना कामसूपणाचा. आई, मी खरं सांगते, मी काहीच केलेलं नाही.
श्रवणला मी हे सगळं करायला सांगितलंच नव्हतं. त्यांनी स्वतःहून सगळं केलं. मला नाही माहित त्यांनी हे सगळं कधी केलं. माहित नाही म्हणजे तू काय झोपली होतीस आणि तुझं काम होतं ना ते, तोंड वर करून स्वतःवर घेतलं होतंस ना ते काम, मग करायला नको? म्हणजे चूक तुझी आणि सगळ्यांसमोर मान खाली माझी. आय एम सॉरी आई. माझी चूक झाली. मी पुन्हा असं नाही करणार आणि त्यांच्या मनामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेन. वास ठाऊक काय होणार आहे ते. परमेश्वरा, या घरात एकदा शांती मिळू दे रे थोडी तरी. या राईट. हां हां आय थिंक या डॉक्युमेंट्सवरती अखिलने साईन केलं होतं ऑलरेडी, नाही का? ओके ओके, नाही काही हरकत नाही. तुम्ही मला पाठवा, मी चेक करतो. ओके सर, हां बाकीच्या गोष्टी आपण मीटिंगमध्ये डिस्कस करू. चालेल. ओके सर, गुड डे.